me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 11 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होणार आहे, तर येत्या 21 फेब्रुवारीपासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. या परीक्षांचं वेळापत्रक, हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्र अशी सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता मंत्री नितेश राणे यांनी एक मोठी मागणी केली आहे. बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी याबद्दलचं एक पत्र शिक्षण मंत्री दादा भुसेंना लिहिलंय. एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग करून परीक्षा देत आहे किंवा नाही हे तपासणं शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागेल असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे. 10वी आणि 12वी माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करून परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे असे एक पत्र हातात माझं आलं. तशी ते या संबंधित मंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आहे. तिथे त्यांना स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीचं कुठल्याही लागून चालण्याचा प्रकार आपलं हिंदुत्व सरकार असताना होऊ नये. प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मियांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे, त्यांनीही पाळला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारणा संबंधित डिपार्टमेंटकडे केलेली आहे. बुरखा घालून जर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत. विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत. ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे. तुम्ही राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लागून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे. या तसं 2024 आहे, गेल्या वर्षीचा आहे. पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली की आतापर्यंत हा नियम तुम्ही लागू केलेला आहे का, असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो रद्द करा. कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही. म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिले लिहिलेलं आहे. एकदा पत्रासंबंधित मला माहिती आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार नक्की. कारण का आता बुरखा घालून नेमकं दोन विद्यार्थी आले आहे, तीन विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तोटा व्यक्तीच निघालेला नाही. म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी. बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देता याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना. आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का, आम्ही विविध आमच्या धर्माच्या प्रचार प्रसार नाही करू शकत का. म्हणून अशा पद्धतीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला याबद्दल लक्ष घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे. जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतं तर मग ये हमारे धर्म के खिलाफ है, ये इस्लाम के खिलाफ है असं बोलण्याची भाषा सुरू होते. पण मुलामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील, कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सरळ स्पष्ट मुद्दा आहे. तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटके लागतात. यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मस्थळांपर्यंत ठेवा. तो दुसऱ्यांवर लादण्याचा प्रकार करू नका.
लांगूल चालन म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लांगूल चालन होऊ नये ही आमची सरकारची भूमिका आहे. मी काही वेगळं बोलत नाहीये. पण अशा पद्धतीचे चुकीच्या जर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून, सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे. आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे अगर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा. कारण का एका धर्माचे लाड करण्याचं कुठेच काय कुठली भूमिका घेता कामा नये अशा मताचे आम्ही सगळेजण आहोत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.